प्रौढांप्रमाणे लहान मुलांच्या आरोग्यावरही तीव्र स्वरूपाच्या थंडीचा परिणाम होतो। तापमानामध्ये घट झाल्यामुळे लहान मुलांमध्ये पोटाचा फ्लू आणि श्वसन विकारांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। सर्दी, खोकला आणि ताप या आजारांसह पोटाचा फ्लू आणि श्वसन विकारांच्या तक्रारींवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्या वाढली आहे। थंडीमुळे लहान मुलांमध्ये सर्दी, फ्लू, तीव्र स्वरूपाचा ब्रॉन्कायटिस यासारख्या श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। काही मुलांमध्ये निमोनियाही झालेला दिसतोय। हिवाळ्यामध्ये श्वसन विकाराच्या वाढत्या समस्याही अधिक बळावतात। हवामानातील सतत होणाऱ्या बदलांमुळे ज्या मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते त्या मुलांमध्ये दीर्घकालीन फुफ्फुसाचे आजार झाल्याचं दिसून येतं। दमा, जन्मजात हृदयविकाराच्या आजारांसह श्वसनाच्या विकारांमुळे निमोनिया होण्याची शक्यताही वाढते। काही मुलांमध्ये फुफ्फुसाचे गंभीर स्वरूपाचे आजार बळावू शकतात। कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी लहान मुलांमध्ये योग्य वेळी वैद्यकीय उपचार करणं गरजेचं आहे। याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधलं आहे।